हृदय आणि मन शुद्ध तरच भगवंताचा हृदयात वास। श्री जडे सिद्धेश्वर मठाचे मठाधीश परमपूज्य श्री महंत सिद्धेश्वर महास्वामीजी यांचे प्रतिपादन। श्री हडपदा अप्पांना स्वामी जयंती श्रद्धेने झाली साजरी। 12व्या शतकात बसवांनांचा प्रिय भक्त हडपद अप्पांना स्वामी आणि त्यांची पत्नी लिंगाई यांनी लिंगायत धर्म प्रसाराचं काम श्रद्धेनं केलं। सामान्य लोकांना खरा भक्तिभाव सांगितला। माणसाचं हृदय आणि मन शुद्ध हवं तरच भगवंत हृदयात वास करतो। भगवंत हा आपल्या हृदयात हवा असं प्रतिपादन श्री जडे सिद्धेश्वर मठाचे मठाधीश परमपूज्य श्री महंत सिद्धेश्वर महास्वामीजी यांनी केलं। गडिंग्लज येथील बेलबागेत गडिंग्लज शहर आणि तालुका नाभिक संघटना गडिंग्लज आयोजित श्री हडपद अप्पांना स्वामी यांच्या 891व्या जयंती कार्यक्रमात ते बोलत होते। ते म्हणाले, संतांची शिकवण ज्ञान आणि ध्यान महत्वाचं आहे। ध्यानामुळेच मन स्थिर राहतं। जन्म आणि मरण अटळ आहे। पाप केला तर पाप बरोबर येतं, पुण्य केला तर पुण्य बरोबर येतं। त्यामुळे संतांनी सांगितलेला भक्तिमार्ग आचरण करा। हडपद अप्पांना स्वामी यांनी समाजसेवेचं व्रत अंगीकारलं। त्यानुसार नाभिक समाजानेही संघटित व्हावं, खूप शिकावं आणि समाज विकास साधावा। यावेळी विनय रामचंद्र नावलगी, विजयरामा नार्वेकर, दत्तात्रय पुंडलिक नावलगी, रमेश न्हावी आणि शंकर नावलगी यांनी सपत्नीक श्री हडपद अप्पांना महाराज यांच्या प्रतिमेचं पूजन केलं। बाळासाहेब मारुती गुलगुंजी, ज्ञानदेव रामचंद्र शिंदे आणि यल्लाप्पा भरमा नावलगी यांनी सपत्नीक वीणा पूजन केलं। तर विष्णुपंत रामचंद्र शिंदे आणि कृष्णा शंकरराव जाधव यांनी सपत्नीक पालखीचं पूजन केलं। यानंतर भजन दिंडी काढून प्रवचन झालं। सुभाष कोरे, महादेव माने, जवान मारुती नावलगी यांचा सेवानिवृत्तीनिमित्त तसंच पोलीस दलात उत्तम कामगिरीबद्दल रामकुमार माने यांचा आणि उत्कृष्ट संयोजनाबद्दल तालुकाध्यक्ष प्रशांत शिंदे यांचा महास्वामीजींच्या हाते सत्कार झाला। सूत्रसंचालन प्राध्यापक विनायक चव्हाण यांनी तर गिरीश शिंदे यांनी आभार मानले। अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राइब करा।